नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, कैरी आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात कालपासून काहीसे चढ-उतार सुरू आहेत. सोयाबीनला सध्या चांगला उठाव आहे. तसंच बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तेलाचे भावही टिकून आहेत. असं असलं तरी युद्धाविषयी घडत असलेल्या घडामोडींचा बाजारावर परिणाम दिसतोय. सध्या सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. सोयाबीनला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याच्या भावात वाढ दिसून आली आहे. मक्याला सध्या उठाव वाढतोय. बाजारातील आवकही अनेक भागात कमी झालेली आहे. यामुळे सरासरी भावात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या मका प्रति क्विंटल सरासरी 1,700 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील काळात मक्याची बाजारातील आवक आणखी निरमण्याची शक्यता आहे. याचा आधार मक्याच्या भावाला राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात गव्हाची आवक वाढतीये. यंदा गव्हाचं उत्पादन चांगलं असल्याचं शेतकरी सांगतायत. गव्हाला मागणी स्थिर आहे. सध्या बाजारावर गहू अवकेचा दबाव आहे. यामुळे सध्या हमी भावापेक्षा कमी भावात गव्हाची विक्री होतीये. यंदा सरकारने गव्हासाठी 2,585 रुपये हमी भाव जाहीर केला, तर बाजारात गहू 2,200 ते 2,700 रुपयांपर्यंत विकला जातोय. गव्हाच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कैरीची आवक काहीशी वाढली आहे, तर कैरीला उठावही मिळतोय. आंबा पिकाला मागील 2 आठवड्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. याचाही अवकेवर परिणाम दिसतोय. सध्या कैरीला बाजारात 2,200 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. कैरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. याचा दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात काकडीला चांगला उठाव मिळतोय. सध्या उन्हाचा तडाखा वाढलाय, त्यामुळे काकडीलाही उठाव आहे. तर मागील आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाचा आणि गारपिटीचा काही भागातील काकडी पिकाला फटका बसल्याचं शेतकरी सांगतात. सध्या बाजारात काकडीला प्रति क्विंटल सरासरी 1,200 ते 1,400 रुपये भाव मिळतोय. काकडीला पुढील काळातही उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला आधार राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.